मी गमतीने म्हणतो की स्त्री जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत तिची घरात किंमत निर्माण होत नाही. नवऱ्याचं ते वाक्य सगळ्या घराघरात आहे, तू काय बसून खाते. अरे म्हणजे काय, मी काय झोपते की काय, सगळं तर मीच करते. पण त्याचं वाक्य ठरलेलं असं की नाही, दिवसभर मी राबतो, तू बसून खाते. मग तिने पण पैसे कमवले पाहिजेत आणि घराला कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे, मग त्याची किंमत वाढते. पण मी गमतीने एक वाक्य म्हणतो, ते म्हणून माझं बोलणं संपवतो. मी नेहमी गमतीने असं म्हणतो की आमचा दादा जेव्हा आमच्या वहिनीकडे 100 रुपये उसने मागतो तेव्हा आमच्या वहिनीची कॉलर ताट होतो. दादाने 100 रुपये उसने मागितले, मग ती तांदळाच्या डब्यात लपवलेले काढून देते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून 8 दिवस जेवण नाही मिळालं तर चालतं, पण द्यायला नसले तर 8 दिवस झोप लागत नाही. मेल्याने कधी नव्हे ते मागितले, माझ्याकडे नव्हते. मेल्याने कधी नव्हे ते मागितले, इकडं पावशेर ठेवायची वेळ ते माझ्याकडे. ती त्या 100 रुपयाची किंमत आहे. आणि ती त्या 100 रुपयाची किंमत लक्षात घेऊन महिलांचे रोजगार सुरू करा. सगळं घरातलं सांभाळ, पण घरी काम कर, हरकत नाही, घरी काम कर, पण महिलांचे रोजगार सुरू करा. 5 तासाचे जॉब सुरू करा. 8,000 द्या, पण त्या 8,000 सुद्धा महत्त्वाचे आहे. स्कूटरवरून ती चाललेली असते नवऱ्याच्या, 4 वेळा स्कूटर बंद पडली, पण ती इकडे तिकडे बघते, कोणी ऐकत नाही. म्हणजे मेल्या स्कूटर बदल घे. तो म्हणतो पैसे कुठून आणू. ती म्हणजे घरला चल, माझ्या डब्यात ठेवले ते देते. मग ती स्कूटर त्याची येते, त्याच्याकडे थोडे असतात, ही थोडे देते.